तर हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आम्ही शेतामध्ये नव्हतो गेलो, आज आम्ही घरीच होतो कारण की अण्णा आज शेतामध्ये होते. तर आम्ही आमचे घरचे कामं करण्याचं ठरवलं. तर तुम्ही पाहू शकता इथे मिरच्या निसणं चालू आहे आणि अक्का निसत आहे. आणि अक्का या मिरच्या उन्हाळ्यातच वाळतात का? पावसाळ्यात वाळत नसते आता. म्हणजे दमटपणा ओलसरपणा असते ना वातावरणात, त्याच्यामुळे हे आपण 4-5 किलो मिरची आणून निसून उन्हाळ्यातच गिरणीहून काढून आणून साठवून ठेवतो. म्हणजे वर्षभर आपल्याला टेन्शन नाही. 1 वर्ष पुरते आपल्याला 5 किलो मिरची निसून घ्यायची आणि गिरणीहून काढून आणून छान त्याच्यामध्ये थोड्या लवंगा टाकायच्या, म्हणजे जाळं होत नाही. हे तुम्ही पाहू शकता आमच्या अशा मिरच्या आहेत, एकदम लाल आणि खूप छान येतात. ह्या तर लय लाल येतात. ह्या मागच्या वर्षीच्या असतात आणि या आम्ही काल आणल्या बाजारात. मागच्या वर्षीच्या नाही, ह्याच वर्षीच्या येतात. पण ह्या कमी तिखट येतात आणि या जास्त तिखट येतात. हे दोन्हीचं मिक्स करून चटणी करायची, म्हणजे जास्त तिखट बी नाही, जास्त फिक्की नाही, मिडियम होती. तर आम्ही आमचे वाळवण तिकडं पण वाळू घातलेले आहेत, कारण की शेतात खूप ऊन होत आहे आणि ऊन एकदा का लागलं तर ॲडमिट व्हायचेच काम आहेत. खूप ऊन आहे आणि आज आमची लाईट पण गेलेली आहे, म्हणून जास्तच गरमी होत आहे. आणि आम्ही तिकडे आमचे वाळवण वाळू घातले, मी दाखवते तुम्हाला. हे तुम्ही पाहू शकता, आम्ही एवढे सारे वाळवण इथे वाळू घातलेले आहेत. या मिरच्या आहेत, हा कांदा चिरला होता आम्ही काल शेतामध्ये तो आहे, आणि हरभरे आणि ते तिकडचे मूग आहेत, आणि इथे तीळ आहे. ते जसं जसं ऊन येत आहे तसं तसे आम्हाला हे पुढी पुढी सरकावं लागतात. आणि हे बघा तुम्ही किती ऊन झालेलं आहे, सूर्य कसा दिसत आहे. ते जे हे उडीद आहे, मी मूग म्हणलं, मलाच माहीत नव्हतं हे उडीद आहे. तर खूप ऊन आहे, जसं जसं ऊन पुढी पुढे जाईल तसं तसं आम्हाला वाळवणं आमची पुढी पुढी सरकावं लागत आहेत. तर खूपच ऊन आहे. तुमच्या तिकडे पण असं ऊन आहे का? आम्हाला नक्की सांगा कमेंट करून. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.